नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा सर्व सिलेबस शिकणार आहोत यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता खऱ्या अर्थाने पार्टनरशिप फायनल अकाउंटला सुरू करणार आहोत. तर याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये किंवा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, तर आपण पार्टनरशिपचं मीनिंग इंट्रोडक्शन बघितलं होतं. कॅपिटल अकाउंट कशा पद्धतीने मेंटेन केलं जातं, कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याच्या मेथड्स कोणत्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला होता. आणि कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्यासाठी एक 3-4 एक्झाम्पल आपण समजून घेतले होते. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करणार आहे ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत राहतील. आणि तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, चला तर कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या टॉपिकला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ता पार्टनरशिप फायनल अकाउंट सुरू करतो आहोत. त्याची सर्व थिअरी आपण समजून घेणार आहोत. तर आता ह्या पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये कोणकोणते कंटेंट असणार आहेत, म्हणजे कोणकोणते ॲडजस्टमेंट वगैरे असणार आहेत, हे आपल्याला शिकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आता पार्टनरशिप फायनल अकाउंट हा जो टॉपिक आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुमच्या बोर्ड एक्झामला 12 मार्काला असणार आणि याला ऑप्शन काहीही नाही, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर सुरू करूया. काय सांगितले कंटेंट्समध्ये त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचं. बघा, इंट्रोडक्शन अँड नेसेसिटी ऑफ द प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट हा आपण फर्स्ट बघणार आहोत की बाबा इंट्रोडक्शन काय आहे, नेसेसिटी काय आहे फायनल अकाउंट तयार करण्याचं. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंट का तयार करायचं, त्याचा मेन ऑब्जेक्ट काय आहे हे देखील समजणार आहोत. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याच्या संदर्भात देखील माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे फायनल अकाउंट का शिकायचं 12वीमध्ये, हे याचे काही मेन ऑब्जेक्ट आहे की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी माहिती व्हाव्यात. तर पहिली गोष्ट म्हणजे क्लोजिंग स्टॉक काय असतो हे समजून यावं. ही ॲडजस्टमेंट असते क्लोजिंग स्टॉकची, ती समजावी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय आहेत, प्रीपेड एक्सपेन्सेस कशाला म्हणायचं, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्सचे ॲडजस्टमेंट असतील, इन्कम रिसिवेबलचे असतील, बॅड डेब्ट्स असतील डेटर सोर्सचे. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. आता हे का इतकं फास्ट घेतोय, कारण की पुढे जाऊन आपण डिटेलमध्ये शिकणार आहे, त्यामुळं फक्त या ठिकाणी काय करतोय, लिस्ट आउट करून घेत आहे. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स. डिस्काउंट आपल्याला डेटर्सवर आपण देतो, क्रेडिटर्सवर आपल्याला डिस्काउंट भेटतो. मग दिलेला डिस्काउंट एक्सपेन्सेस असतो, भेटलेला डिस्काउंट इन्कम असतो. डेप्रिशिएशन ऑन असेट आपण समजून घेणार आहोत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग असेल, इंटरेस्ट ऑन लोन असेल, ह्या गोष्टी आपण या सिलेबसमध्ये, म्हणजेच आत्ता जो आपण पुढे भाग बघणार आहोत टॉपिकमधला, त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट समजून घेणार आहोत. लोन गिवन, जर दिलेला आपण दुसऱ्याला लोन दिलेला असेल तर त्याच्यावरचे इंटरेस्ट समजून घेणार आहोत. गुड डिस्ट्रॉयड बाय फायर असेल, ॲक्सिडेंट असेल, किंवा इन्शुर्ड गुड्स म्हणजे काय, अनइन्शुर्ड गुड्स म्हणजे काय. आणि इन्शुर्ड म्हणजे काय, माल ज्याचा आपण इन्शुरन्स केलेला आहे त्याला इन्शुर्ड गुड्स म्हणणार. ज्याचा इन्शुरन्स काढलेला नाही असा अनइन्शुर्ड गुड्स असणार आहे. गुड्स स्टोलन, जर घाळ झाला, चोरी झाला तर. त्याच्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल जे म्हणून जो गुड्स आपण डिस्ट्रीब्यूट करतो त्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणतो, त्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतो. तर याची ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने करणार आहोत. गुड्स विड्रॉन बाय पार्टनर. पार्टनरने पर्सनल यूजसाठी गुड्स विड्रॉ केलं त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. तर याची इफेक्ट काय असणार आहेत हे देखील आपण इथून पुढे समजून घेणार आहोत. देन आफ्टर अनरेकॉर्डेड परचेस असतील किंवा अनरेकॉर्डेड सेल्स असतील, हे देखील समजून घेणार आहोत. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय. त्याच्यानंतर कॅपिटल पेमेंट, रेव्हेन्यू पेमेंट म्हणजे काय, बिल्स रिसिवेबल डिसऑनर म्हणजे काय, बिल्स पेएबल डिसऑनर म्हणजे काय, डेफर्ड एक्सपेन्सेस म्हणजे काय, कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय. आणि कमिशन टू वर्किंग पार्टनर. वर्किंग पार्टनरला कमिशन असेल किंवा ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला फायनल अकाउंटमध्ये शिकायच्या आहेत या टॉपिकमध्ये. त्याच्यामुळे या फक्त लिस्ट आउट करून घेतलेल्या आहेत. कॉम्पेटन्सी स्टेटमेंट. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे फायनल अकाउंट शिकल्यानंतर काय काय गोष्टी माहीत होणार आहेत ते त्यांनी सांगितलं की बघा, अंडरस्टँड द मिनिंग ऑफ फायनल अकाउंट. आपल्याला काय समजून येणार आहे की फायनल अकाउंटचं मिनिंग समजून घेणे हा एक मुख्य उद्देश असणार आहे किंवा समजणार आहे. नो द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट का तयार करायची, त्याची गरज काय आणि इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व काय आहे हे समजून येणार आहे.
नो द इफेक्ट ऑफ ऍडजस्टमेंट इन फायनल अकाउंट. फायनल अकाउंट मधले ऍडजस्टमेंटचे इफेक्ट काय आहेत ते समजून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर नो द मिनिंग ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, आणि बॅलन्स शीट म्हणजे काय हे समजून घ्यायचं. आणि नो हाऊ टू फाइंड आउट द फायनान्शियल रिझल्ट. म्हणजे फायनान्शियल रिझल्ट म्हणजे काय, तुमचा नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट, देन आफ्टर तुमच्या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट लायबिलिटी काय आहेत हे समजून घेणे. हे सगळं आपल्याला फायनल अकाउंट शिकल्यानंतर समजणार आहे. त्यासाठी हा टॉपिक असणार आहे. तर सुरू करूया इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितले ते आपण समजून घेणार आहोत. तर पहा, इंट्रोडक्शन काय सांगते बघा. 11वी मध्ये ना तुम्ही फायनल अकाउंट शिकलेले विद्यार्थी मित्रांनो. कशाचं, सोल प्रोप्रायटरीचं फायनल अकाउंट शिकलेलं आहे. म्हणून त्यांनी पहिला शब्द वापरला ॲज पर द सोल प्रोप्रायटरी कन्सर्न. म्हणजे एकच व्यक्ती जर व्यवसाय करत असेल तर त्याला सोल प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणणार. वी विल ऑल्सो प्रिपेअर द फायनल अकाउंट. आपण त्यामध्ये फायनल अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे ऑफ पार्टनरशिप फर्म. आणि आता आपण कशाचं करणार आहोत, पार्टनरशिप फर्मचं तयार करणार आहोत. द इन्कम स्टेटमेंट अँड पोझिशन स्टेटमेंट. बघा, फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म जे असणार आहे इथं पुढं आपण आता शिकलेलो आहोत कशाचं, सोल प्रोप्रायटरशिप फर्मचं. आता इथून पुढे आपण काय करणार आहोत, प्रिपेअर करणार आहोत फायनल अकाउंट कोणाचं, पार्टनरशिप फर्मचं. मग हे पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट तयार करत असताना इन्कम स्टेटमेंट अँड पोझिशन स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट तयार करणार आहोत. इन्कम स्टेटमेंटमध्ये 2 स्टेटमेंट येतात बघा. कोणते 2 स्टेटमेंट हे इन्कम स्टेटमेंट असणार आहे, पहिलं म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, आणि दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. यांना आपण इन्कम स्टेटमेंट म्हणणार. आणि पोझिशन स्टेटमेंट, आता इन्कम स्टेटमेंट कोणतं सांगितलं मी तुम्हाला की बाबा ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि पोझिशन स्टेटमेंट कोणतं असणार आहे, तर त्या फर्मची जी बॅलन्स शीट असणार आहे, त्या फर्मची जी बॅलन्स शीट असणार आहे त्याला आपण काय म्हणणार, पोझिशन स्टेटमेंट असं म्हणणार. आय होप क्लिअर इन्कम आणि पोझिशन मधला डिफरन्स. फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेज ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर. आपण 11वी मध्ये बघा अकाउंटिंग प्रोसिजर शिकलेलो आहे. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन असतं, नंतर जनरल एंट्री, त्याचे सबसिडरी बुक्स, त्याच्यावरून लेजर्स, त्याच्यावरून ट्रायल बॅलन्स, आणि नंतर फायनल. म्हणजे जी स्टेजेस आहेत अकाउंटिंगच्या किंवा प्रोसेस आहे अकाउंटिंगची रेकॉर्डिंगची, त्यातली सर्वात शेवटची स्टेज असणार आहे. जनरली फॉलोविंग स्टेप आर फॉलोड इन द अकाउंटिंग. बघा, अकाउंटिंग मध्ये खालील स्टेप फॉलो केल्या जातात. मग या स्टेप कोणत्या, तर ते पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेले. बघा, पहिली स्टेप जी असणार आहे तर प्रिपरेशन ऑफ जर्नल अँड सबसिडरी बुक्स. बघा, आपल्याला ट्रान्झॅक्शन घडल्यानंतर आपण काय तयार करतो, त्याची जर्नल एंट्री तयार करतो, म्हणजे आपण जर्नल्स तयार करतो, आणि सबसिडरी बुक्स तयार करतो. त्याच्यावरूनच आपण काय करतो, सबसिडरी बुक. या जर्नल्सवरून आपण पुढच्या स्टेप कोणती घेतो की आपण त्या जर्नल्स एंट्रीचं लेजर पोस्टिंग करतो, म्हणजेच लेजर एंट्री करतो आपण. लेजर एंट्री झाल्यानंतर हे सगळे लेजर्स तयार केल्यानंतर आपण हे सगळे लेजर्स प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाच्या शेवटी आपण काय करतो, क्लोज करणार. पूर्ण फायनान्शियल इयर संपल्यानंतर क्लोज करणार. आणि ते क्लोज केलेले लेजर्सचा डेबिट किंवा क्रेडिट बॅलन्स एका लिस्ट आउट टेबल फॉर्मॅटमध्ये लिहून घेणार. आणि तो लिस्ट आउट केलेला डेबिट किंवा क्रेडिट बॅलन्स असेल त्याला आपण म्हणणार ट्रायल बॅलन्स. म्हणजेच लेजर नंतर आपण काय तयार करतो, ट्रायल बॅलन्स तयार करतो. आणि ट्रायल बॅलन्स सोबतच काही ऍडजस्टमेंट असतात, त्या देखील महत्वाच्या असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता 12वी मध्ये फायनल अकाउंट शिकता. या फायनल अकाउंट मध्ये तुम्हाला क्वेश्चन जो असणार आहे त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट दिलेलं असणार. आणि याच्यावरून आपल्याला फायनल अकाउंट प्रिपेअर करायचं, म्हणजे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड बॅलन्स शीट बनवायचं. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट महत्वाचे असणार आहेत. या ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट वरून आपण काय करणार आहोत, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट, फायनल अकाउंट तयार करणार आहोत. तर फायनल अकाउंट मध्ये 3 स्टेटमेंट असणार आहेत. पहिलं म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, त्याला आपण इन्कम स्टेटमेंट म्हणू. दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे सुद्धा इन्कम स्टेटमेंट असणार आहे. आणि तिसरं असणार आहे ते बॅलन्स शीट, याला फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणणार. आता फायनान्शियल स्टेटमेंट का म्हणायचं, फायनान्शियल म्हणजेच आर्थिक स्थिती दर्शवणारं स्टेटमेंट. फायनान्शियल म्हणजे काय, बिझनेसच्या असेट आणि बिझनेसच्या लॅबिलिटी यांची पोझिशन काय आहे, म्हणजे संपत्ती आणि देयता यांची स्थिती काय आहे हे दर्शवणारं स्टेटमेंट, म्हणजे त्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणणार. तर असेट आणि लॅबिलिटीचं स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट, आणि त्यालाच आपण फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणणार आहोत. आय होप क्लिअर. ॲज पर द इन्कम टॅक्स ऍक्ट, पुढे त्यांनी नोट दिलेली छोटीशी. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नुसार फायनान्शियल इयर स्टार्ट ऑन 1 एप्रिल
कधी स्टार्ट होणार आहे? 1 एप्रिलला स्टार्ट होणार आहे अँड एंड्स ऑन 31 मार्च. कधी एंड होणार आहे ते? 31 मार्च एव्हरी इयरला एंड होणार आहे, 31 मार्च एव्हरी इयरला. तर पहा आता या ठिकाणी हे फायनल अकाउंट प्रिपेअर करण्याची नेसेसिटी, गरज काय आहे की का फायनल अकाउंट तयार करायचं? तर काही बिझनेसच्या संदर्भातल्या गोष्टी आपल्याला जर माहीत झाल्या, म्हणजे बिझनेसचा प्रॉफिट काय आहे, बिझनेसचा लॉस किती असू शकतो, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट काय आहे, हे जर आपल्याला समजलं तर आपण बिझनेसमध्ये कुठं कमी पडतोय किंवा आपण कुठं स्ट्रॉंग आहोत हे समजलं आणि बिझनेसच्या फायद्याचे निर्णय, त्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणूया, ह्यासाठी आपल्याला एक गाईडलाईन भेटते जर आपण अकाउंटिंग रेकॉर्ड ठेवले आणि फायनल अकाउंट तयार केलं. बिझनेसच्या असेट किती, लॅबिलिटी किती हे आपल्याला समजू शकतं. त्यामुळे आपण बिझनेसचं फ्युचर प्लॅनिंग देखील करू शकतो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला फायनल अकाउंट तयार करण्याची गरज भासू शकते. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत तर ते समजून घेऊ. फर्स्ट काय सांगितलंय? टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस. बघा काय शोधायचा बिझनेसचा आपल्याला? ग्रॉस प्रॉफिट किती आहे आणि ग्रॉस लॉस किती आहे इनकर्ड ड्युरिंग द इयर, त्या वर्षामधला. आता हा ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस शोधण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फायनल अकाउंट मध्ये एक अकाउंट आहे, ते आहे ट्रेडिंग अकाउंट. मग जर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट कशासाठी बनवलं जातं? मेन ऑब्जेक्ट ऑफ ट्रेडिंग अकाउंट टू रेकॉर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड डायरेक्ट इन्कम अँड टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. म्हणजेच त्या फायनान्शियल इयर मधला बिझनेसचा ग्रॉस प्रॉफिट, काय सांगतो मी, ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस किती असणार आहे हे शोधणे हा फायनल अकाउंट चा एक मेन ऑब्जेक्ट असणार आहे. आणि कशावरून शोधणार आपण? तर त्यासाठी आपण कोणता अकाउंट बनवणार आहोत? ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंट वरून आपल्याला काय समजणार आहे? त्या बिझनेसचा ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस समजणार आहे. नेक्स्ट फाइंड आउट द नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ बिझनेस. बघा अजून काय शोधायचं, का गरजेचं आहे की तुम्हाला नेट प्रॉफिट आणि नेट लॉस शोधण्यासाठी फायनल अकाउंट तयार करावं लागणार आहे. आता नेट प्रॉफिट आणि नेट लॉस हे शोधण्यासाठी कोणतं अकाउंट तयार केलं जातं? तर त्याच्यासाठी एक स्पेशल अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून आपल्याला त्या ऑर्गनायझेशनचा काय समजणार आहे? नेट प्रॉफिट समजणार आहे आणि त्या ऑर्गनायझेशनचा नेट लॉस समजणार आहे. बघा ट्रेडिंग अकाउंट फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय फाइंड आउट करतं? तर नेट प्रॉफिट आणि नेट लॉस. खूप महत्वाचं आहे, तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन साठी विचारलं जाऊ शकतं. आणि फायनान्शियल पोझिशन कशावरून समजतं ते त्यांनी पुढे सांगितले. टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस ऍट द एंड ऑफ एव्हरी इयर. म्हणजेच काय की बिझनेसची फायनान्शियल पोझिशन म्हणजे आर्थिक स्थिती काय आहे वर्षाच्या शेवटी हे समजून घेण्यासाठी फायनल अकाउंट तयार करायचं. आणि ही फायनान्शियल पोझिशन समजण्यासाठी फायनल अकाउंट मध्ये एक स्टेटमेंट आहे, ते म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट. आणि विद्यार्थी मित्रांनो बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशावरून समजेल? तर त्या बिझनेसच्या असेट किती आहेत आणि त्या बिझनेसच्या लॅबिलिटी किती आहेत. आणि ह्या असेट आणि लॅबिलिटी रेकॉर्ड केल्या जातात बॅलन्स शीटला. आणि ह्या बॅलन्स शीट तयार केलं तर आपल्याला त्या असेट आणि लॅबिलिटी त्या किती आहेत ह्या कळतील आणि किती आहेत या कळतील, म्हणजेच त्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन समजेल. मग यासाठी देखील फायनल अकाउंट बनवावं लागणार आहे. टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. बघा आपल्याला डेटर्स कोणाला म्हणायचं ते समजून घ्या आणि क्रेडिटर्स कोणाला म्हणायचं ते समजून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या लोकांना किंवा ज्या कस्टमरला आपण उधार देतो म्हणजे आपण उधारीवर माल विकतो आणि त्या उधारीवर माल विकलेल्या मालाचे पैसे आपल्याला फ्युचरमध्ये भेटणार असतात. ज्या दिवशी विकलं त्या दिवशी भेटत नाहीत. जर माल तुम्ही उधारीवर विकला तर त्या मालाचे पैसे तुम्हाला भविष्यात 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर रिसिव्ड होणार आहेत. म्हणजे कधी भेटणार आहे ते भविष्यात. आणि ते भविष्यात भेटणार आहे त्याचा बेनिफिट भविष्यात भेटणार. आणि एक गोष्ट असेटची सिंपल डेफिनेशन सांगतो की ज्याचा फायदा आपल्याला भविष्यात होणार आहे किंवा भविष्यात घेणार आहे अशा सगळ्या थिंग्स म्हणजे असेट आहेत. काय सांगितलं? थोडंसं एक जनरल डेफिनेशन आहे की ज्याचा फायदा आपल्याला भविष्यात किंवा ज्याचा बेनिफिट आपण भविष्यात घेणार आहोत अशा सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या असेट आहेत. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग भविष्यात वापरणार असेट, मशिनरी भविष्यात वापरणार असेट, आपल्याकडे असणारा मोबाईल आपण भविष्यात यूज करतोय, आज करणार उद्या करणार असेट असणार आहे. मोटरसायकल आपण यूज भविष्यात सुद्धा करणारे आपली असेटच असणार आहे. म्हणजेच काय तर
ज्या व्यक्तींना आपण उधारीवर माल विकलाय आणि ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणे आहेत अशा सगळ्या व्यक्तींचं एक बारसं घालायचं आणि त्याला नाव द्यायचं डेटर्स. याविषयी मी अजून डिटेल्समध्ये डिस्कस करणार आहे. आणि क्रेडिटर्स म्हणजे काय, ज्या व्यक्तींकडून आपण उधारीवर माल काय केलेला आहे, परचेस केलेला आहे म्हणजे खरेदी केलेला आहे आणि त्यांना आपण काय करतो, देणं लागतो त्या उधारीच्या मालाचे पैसे, अशा सगळ्या व्यक्ती म्हणजेच काय, क्रेडिटर्स, किंवा आपण ज्यांना देणं लागतो त्या व्यक्ती म्हणजे क्रेडिटर्स. मग असेट आपली डेटर्स आपली असेट आहे आणि क्रेडिटर्स आपली काय आहे, लॅबिलिटी आहे. आय होप क्लिअर डेटर्स क्रेडिटर्स. याच्यावर डिस्कस आपण पुढे करूयाच, खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. याच्यावरूनच पुढचं सगळं अकाउंटिंग महाभारत रामायण होत आहे, तर ते आपण लक्षात घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा, प्रिपेअर व्हेरियस अकाउंट फॉर फ्युचर प्लॅनिंग. का बनवायचं, बघा आता आपण ज्या वेळेस हे अकाउंट तयार करतो, ट्रेडिंग अकाउंट म्हणूया, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणूया, याच्यावरून आपल्याला काही गोष्टी समजतात. ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस, नेट प्रॉफिट, नेट लॉस, बॅलन्स शीटला असेट लॅबिलिटी समजतात. त्याच्यामुळे आपल्याला त्या बिझनेसचं फ्युचर प्लॅनिंग करता येऊ शकतं. म्हणून फायनल अकाउंट तयार करायचं किंवा प्रिपेअर करायचं. फाइंड आउट द सोर्सेस अँड ऍप्लिकेशन ऑफ फंड. सोर्सेस म्हणजे काय, बिझनेसला कोणकोणत्या मार्गाने फंड म्हणजे पैसा किंवा कॅपिटल येत आहे आणि आलेला पैसा आपण कोणत्या मार्गाने घालवत आहे, म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन कोणत्या पद्धतीने करत आहे. म्हणजेच टू नो द सोर्सेस म्हणजे बिझनेसचे पैसे मिळवण्याचे सोर्स काय आहेत आणि पैसे घालवतो म्हणजे ऍप्लिकेशन्स काय आहेत फंडचे, म्हणजे पैसे जाण्याचे मार्ग काय आहेत, हे समजून घेण्यासाठी फायनल अकाउंट तयार करायचं. देन नेक्स्ट सांगितलंय टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल फॉर द पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ फर्म. म्हणजे गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय ते समजून घ्या, की ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ या कन्सेप्टला रिकन्स्ट्रक्शन असं म्हणणार. ते पुढच्या टॉपिकमध्ये समजूनच घेणार आहोत. तर गुडविल फाइंड आउट करणे आणि टू कॅल्क्युलेट द व्हेरियस टॅक्सेस ऑफ फर्म लाईक इन्कम टॅक्स. म्हणजे आपण फायनल अकाउंट का तयार करतो, कारण की नेट प्रॉफिट नेट लॉस समजावा आणि या नेट प्रॉफिट नेट लॉसवरच टॅक्स भरावा लागतो. म्हणजे ह्या टॅक्सची अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय बनवावं लागणार आहे, फायनल अकाउंट तयार करावं लागणार आहे. आय होप नेसेसिटी समजलेली आहे. आता प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट या हेडिंग अंतर्गत त्यांनी काय सांगितलेले, की फायनल अकाउंट बनवत असताना कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या कन्सेप्ट तुम्हाला महत्वाच्या असणार आहेत ते पाहायचं आहे. तर पहा, फर्स्ट काय सांगितलंय, ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट आर इम्पॉर्टंट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. पहिलंच वाक्य काय सांगितलंय त्यांनी, की ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट आर इम्पॉर्टंट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. की तुम्हाला फायनल अकाउंट जर तयार करायचं असेल तर जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बघा, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आता आपण जे शिकणार आहोत पुढे जाऊन त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. म्हणजे फायनल अकाउंट तयार करायचं तर ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट काय असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. द लिस्ट ऑफ डेबिट, आता ट्रायल बॅलन्स म्हणजे काय ते त्यांनी पुढे सांगितलंय. म्हणजे ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, तर द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल लेजर अकाउंट इज कॉल्ड ट्रायल बॅलन्स. बघा, हे MCQ साठी विचारलं जाऊ शकतं, की ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, तर द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल लेजर अकाउंट इज कॉल्ड ट्रायल बॅलन्स. द फायनल अकाउंट इज प्रिपेअर ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. आणि फायनल अकाउंट कधी बनवतो आपण, वर्षाच्या शेवटी. वर्ष कधी सुरू होतं असं जर कुणी विचारलं तर 1 एप्रिलला आपलं फायनान्शियल इयर सुरू होतं. फायनान्शियल इयर म्हणजे 1 एप्रिल आणि संपतं कधी, त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 31 मार्चला संपतं. कधी संपतं, 31 मार्चला. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट शो द ग्रॉस प्रॉफिट. बघा, फायनल अकाउंट मध्ये आपण काय बनवतो, ट्रेडिंग अकाउंट. तर ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस शो होतो. अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय शो होतं, तर नेट प्रॉफिट आणि नेट लॉस. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटवरून आपल्याला त्या ऑर्गनायझेशनला ग्रॉस प्रॉफिट आहे का ग्रॉस लॉस आहे हे समजणार आहे. तयार केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतर काय समजणार आहे, नेट प्रॉफिट आणि नेट लॉस. अँड द बॅलन्स शीट शो द फायनान्शियल पोझिशन. ऑर्गनायझेशनची फायनान्शियल पोझिशन शो करणारं स्टेटमेंट कोणतं, असा जर कोणी शहाण्याने तुम्हाला प्रश्न विचारला तर आपण अतिशहाणे असं समजून त्याला उत्तर द्यायचं, की बॅलन्स शीट हे त्या ऑर्गनायझेशनची फायनान्शियल पोझिशन शो करतं ऑफ द बिझनेस, द फॉर्म ऑफ असेट अँड लॅबिलिटी ॲट द एंड ऑफ इयर. बघा, म्हणजे फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय, की असेट अँड लायबिलिटी किती आहेत हे दर्शवणारं स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट, आणि तेच आपलं काय फायनान्शियल पोझिशन दर्शवणारं स्टेटमेंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जे मी सांगितलं तुम्हाला
हे होतं फायनल अकाउंटचं थोडंसं इंट्रोडक्शन. याच्यामध्ये आपल्याला अजून पुढे जाऊन भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट शिकायचा आहे. ट्रेडिंग अकाउंट काय आहे, नेचर काय आहे ते समजून घ्यायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे ते समजून घ्यायचं आहे. बॅलन्स शीट, ॲडजस्टमेंट, ट्रायल बॅलन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. तर आत्ताचं जे होतं इंट्रोडक्शनचा पार्ट होता फायनल अकाउंटचा, हा आपण समजून घेतला. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण याच्या पुढचा भाग म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून घेणार आहोत. त्यामुळं पुढचे लेक्चर सुद्धा मिस करायचे नाही. जे हे लेक्चर हे शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. आणि जर मागचे लेक्चर्स बघायचे राहिलेले असतील कोणाचे तर ते सुद्धा बघून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. तर आज पुरतं इतकंच विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.